सर्वांना जमत नाही. एकदा आपण ट्राय करा या माईकवर आणि मग समजेल. आपल्याला वाटतं की एक समालोचक म्हणून व्यवस्थित करता येतं, पण आमचा खेळ हा शब्दांबरोबर असतो आणि या अर्थातच समालोचनामध्ये आमच्या शब्दांवर खूप ती एखादी ट्रॉफी असते, एखादी टुर्नामेंट असते, ती अवलंबून असते आणि आमच्या शब्दांच्या जोरावर आपण सर्व प्रेक्षक मायबाप हे सामन्यांचा आनंद घेत असतात. अशी क्रिकेटची स्पर्धा आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आज मी समालोचक म्हणून या 4 दिवस या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवसामध्ये काम करते. आमचे निकेजी मोकल आमच्यासोबत आहेत, आमचे संयम अवास्कर देखील स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत, आमचे रोहनभाई मॅनेजिंग डिरेक्टर, रोशनभाई आमचे मॅनेजिंग डिरेक्टर, समर्थ लाईव्हचे आमचे कॅमेरामॅन मोनू आणि पंचांच्या भूमिकेमध्ये रवी सर आणि अतिशजी म्हात्रे. पहिला चेंडू काय अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय. एवढा चेंडू मात्र डीप मिडविकेट सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन जातोय सादब सिंकीसाठी. 3 षटकांची मॅच आणि असं रखरखत ऊन आणि या रखरखत्या उन्हामध्ये आलेला हा अचंबित करणारा षटकार सादब सिंक्या देऊन गेला. पहिल्या चेंडूवर 6 धावसंख्या आल्या. गोलंदाजी मार्कोर, गोलंदाज मयूर आत्ताच फलंदाजी केली, मगाशी षटक फेकले आणि परत गोलंदाजीला. काय एनर्जी मानावी लागेल जितू आहे जिथे बी संघाच्या खेळाडूंची. पण एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्याला खेचला गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं, तिथे 2 धावसंख्या अर्जित केली. हा फटका जाणार नव्हता एकंदरीत चित्र पाहायला मिळेल, कारण ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं जर आपल्याला मारायचं असेल तर त्या पद्धतीने बॉडीची जी पोझिशन आहे ती देखील आपल्याला चेंज करावी लागते, बदलावी लागतोय. ती चेंज केली पण तेवढ्या डिग्रीला ती चेंज झाली नाही. याचा परिणाम पाहता आपण 2 धावसंख्या धावपटलावर लावल्या. 8 धावसंख्या धावपटलावर 2 चेंडूंचा खेळ झालाय. मयूर गोलंदाजी करतो, यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून फटका चढवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून. आता मात्र येतील 6 धावा पुन्हा एकदा सार्थक मात्र याच्या बॅटमधून. अर्थातच लेदर क्रिकेटमध्ये प्रचंड क्रिकेट खेळून आपल्या गावाचं नाव मोठं केलं. त्यानंतर टेनिस क्रिकेटचा हमरापूर विभागातील यंग टॅलेंट ज्याच्याकडे पाहिलं जातो तो सार्थक मात्र आता बरसलाय. पहिल्या मॅचमध्ये त्याला अपयश मिळालं, पण दुसऱ्या मॅचमध्ये आता पहिल्या मॅचचं अपयश त्यांनी वळून पाहिलं नाही. पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात घेता मैदानावर उतरला. एक कर्णधार म्हणून इथे चांगली फलंदाजी करत असताना स्टार्टअप दिला. स्टार्टअप खूप महत्त्वाचा असतो, बिझनेस असेल क्रिकेट असेल तो स्टार्टअप महत्त्वाचा असतो. तो स्टार्टअप मात्र सार्थक मात्रेने दिला. पहिला मोठा फटका डीप मिडविकेटच्या दिशेनं, दुसरा मोठा फटका चढवण्याचा प्रयत्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं 2 मिळाल्या. आता मात्र हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून चढवलेला फटका लॉंग ऑन सीमारेषेच्या वरून सादब सिंकेसाठी. अशा पद्धतीने 4था धावसंख्या धावपटलावर 3 चेंडूमध्ये थोडा मयूर अडचणीत येतोय. या ऑफ स्टंपच्या बाहेर आता मात्र इथे मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेला भेदून. हा येतोय पुन्हा एकदा जिगर ट्रॉफी 2024चा सार्थक मात्रे याच्या बॅटमधून चौकार. आज मात्र सार्थक मात्रे नाव जोहे गावामध्ये चर्चेत असेल त्याचं एकमेव कारण त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा. आज यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक जोहे गावचे जोडले गेलेत, त्यांच्या नजरेमध्ये आणि त्या गावामध्ये चर्चा असेल या सार्थक मात्रे या नावाची. 2 मोठे षटकार आणि 2 मोठे चौकार आणि 2 धावा अशा झपाट्याने मात्र वाढत असताना धावपटलावर आपण जोहे संघाचे इथे पाहतोय. मयूर थोडा अडचणीत येतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला काय अप्रतिम फटका चढवलाय, अगदी ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर असताना चेंडू खेचला गेला. मिड ऑफ या क्षेत्ररक्षकाला टार्गेट केलं गेलं. चेंडू मात्र गोळीच्या वेगानं भेद करतोय, छेद करतोय या सीमारेषेला आणि जातोय चेंडू सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्तीच्या मार्गावर असताना धावपटलावर धावा आहेत 22. यावेळेला पुन्हा एकदा ग्लास केला, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. पुन्हा एकदा सार्थक म्हात्रे नावाचं वादळ घोंगावलं जातोय. यामध्ये या सार्थक म्हात्रे याच्या अंगामध्ये चौकार षटकारांचं वारं घोंगावतोय. हे वारं शांत करायचं असेल तर गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. अप्रतिम इथे फलंदाजी करत असताना सार्थक मात्रे पहिल्या चेंडूवर आल्या 6, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवर मोठा षटकार लॉंग ऑनच्या दिशेनं, नंतर लॉंग ऑफच्या दिशेनं चौकार, आता मात्र पुन्हा एकदा चौकार आणि शेवटच्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं आलेला गगनचुंबी षटकार. संघाची धावसंख्या धावपटलावर असेल 28 बिनबाद 28.
मोठी धावसंख्या अडचणीत आणतोय. जितू आहे जिते बी संघाला. संतोष म्हात्रे जितू आहे जिते बी संघाचे कट्टर समर्थक या मैदानावर आलेले आहेत. अर्थात त्यांचं क्रिकेट प्रति प्रचंड प्रेम आहे. अजूनपर्यंत कधी त्यांनी हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन मैदानामध्ये खेळ करण्यासाठी उतरले नसतील, पण तरी देखील क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणून संतोषजी म्हात्रे. लोक बरीच त्याची टिंगल करतात, पण तो देखील एक क्रिकेटचा चाहता आहे. त्याच्याकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. बोलूया मैदानाकडे. मैदानावर मात्र इथे चौकार षटकारांची अतिशबाजी होतोय. पावसाचा साऊट आहे, तो पाऊस मात्र परत नाही, पण इथे चौकार षटकारांचा पाऊस मात्र बरसलाय. सार्थक याच्या माध्यमातून या मैदानावर पहिलं षटक 28 धावा धावपटलावर मयूर याच्या षटकातून. दुसरं षटक गोलंदाज झालाय सौरभ, हा गोलंदाज झालाय. निर्णय कसं घेतलं मला कळालं नाही. कर्णधारानं पहिली गोलंदाजी रोहित करत असतो, स्ट्रायकर गोलंदाज, पण यावेळेला थोडासा निर्णय बदलला. मयूर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय सौरभ. एक धावसंख्या इथे मात्र धावपटलावर लागली. 29 धावा धावपटलावर. सार्थक मात्र एक इन्फॉर्म आलाय. एक जमेची बाजू जो हे संघासाठी आहे. तेवढाच इन्फॉर्म सध्या चाललाय तो सिद्धू मोकाल, मगाच्या मॅच विनर खेळाडू सिद्धू मोकाल. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या खूप बाहेर जाणारा चेंडू इथे डीप मिडविकेटच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला जातो. यासाठी खूप आपल्याला ताकद लागते, तंत्रज्ञान लागतं, टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो. तेव्हा जाऊन कुठेतरी ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू आपण खेचू शकता डीप मिडविकेटच्या दिशेने. ती क्षमता सार्थक मात्रेमध्ये आहे. 2 प्रयत्न यशस्वी झाले, पण हा प्रयत्न मात्र फसला गेला. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने गोलीच्या बेगाने जातोय. कार्पेट लागला, चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. सार्थक मात्र याच्या बॅट मधून येतोय हा चौकार. अप्रतिम अप्रतिम. कौतुक करावं तेवढं कमी. जसं म्हटलं आज चर्चा असणार जोहे गावामध्ये ती सार्थक मात्रे या नावाची. सार्थक मात्रे या नावाचं वादळ घोंगावलंय. त्याला शांत करावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. जित्याच्या गोलंदाजांना तेवढी क्षमता, तेवढं कौशल्य या जितेच्या गोलंदाजामध्ये आहे, पण सध्या हवी झालाय सार्थक मात्रे. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र कौ कॉर्नरच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या अर्जित केली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न थांबवला जाईल. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, फटका पण ऑफस्टम्पच्या बाहेर असल्या कारणाने पुन्हा एकदा इथे ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला गेला. जिथे मोठा फटका पाहिजे होता तिथे एकेरी धावसंख्येवर समाधानी व्हावं लागलं. ते अर्थात सार्थक मात्रे या खेळाडूला एकेरी धावसंख्येने स्ट्राईक रोटेशन झाली. धावपटलावर धावा 34 आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ. या बिल्ला पुन्हा एकदा या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण प्रयत्न मात्र पलाश मोकल याचा फसला गेला. पलाश मोकल JPL, मिस्टर JPL या नावानं प्रसिद्ध आहे जोहे गावामध्ये. जोहे प्रीमियर लीग मध्ये सातत्याने इन्फॉर्म असलेला खेळाडू आणि म्हणून त्याला एक उपाधी दिली या जोहे गावानं, मिस्टर JPL. तो मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. 3ऱ्या क्रमांकावर मात्र वर्णी लागतोय सिद्धू मोकल. जो सिद्धू मोकल मगाच्या मॅचचा विचार केला तर 5व्या क्रमांकावर आला होता, त्याला मात्र आता 3ऱ्या क्रमांकावर मात्र प्रमोशन मिळतोय. अर्थात आपण ज्यावेळेला चांगली कामगिरी करता या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला प्रमोशन मिळतं, आपल्याला ओपनिंग देखील मिळते, 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी मिळते. तर सातत्याने जर आपण चांगली फलंदाजी केली तर आपल्याला कर्णधार पद देखील दिलं जातं. एवढा महत्त्वाचा खेळ ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे. चांगली गोलंदाजी करा, चांगली फलंदाजी करा, आपल्याला लगेचच आपल्या टीममध्ये प्रमोशन मिळतं. ते प्रमोशन 3ऱ्या क्रमांकावर सध्याच्या घडीला सिद्धू मोकालकडे असताना जोही संघाच्या वतीनं शपल करून केल्याचा प्रयत्न. मोठा फटका कौ कॉर्नरच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे पकडला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. सिद्धू मोकल मगाचा मॅच विनिंग परफॉर्मन्स देणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर. 2रा विकेट मैदानाच्या बाहेर. सार्थक मात्र जो इन्फॉर्म चाललाय सध्याच्या घडीला या मॅच मध्ये तो अजून मैदानावर तग धरून आहे. धावपटलावर धावा असतील 34. 2रं षटक इथे समाप्त झालंय. 34 धावा धावपटलावर. शेवटचं षटक आता असतं हरामारीचं षटक. कौतुक करेल या गोलंदाज सौरभ याचं. मात्र 6 धावसंख्या दिल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 28. 2ऱ्या षटकामध्ये 6 झाल्या 34 धावा. अर्थातच ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 3 षटकांची मॅच, 2 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक. तहान लागली तर पाणी पिऊन घ्या. उन्हाचा तडाखा सध्या आहे तर आपल्या स्वतःला जपा आणि क्रिकेट खेळा.
कारण घरी आपली कोणतरी वाट बघतो हे लक्षात ठेवा आणि मग जाऊन आपण क्रिकेट खेळा. अर्थातच आमचे अनिरुद्ध दादा पाटील गटनेते या पेन नगरपालिकेचे आणि आदरणीय सन्माननीय या 191 पेन विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविशेठजी पाटील यांचे सुपुत्र अनिरुद्धदादा पाटील यांचा आजचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या सामन्याचं आयोजन केलं होतं करण भाईनं या जिगर ट्रॉफी 2024. तर अर्थातच आजच्या दिवसामध्ये त्यांची देखील इथे उपस्थिती असणार आहे. त्यांचं देखील बर्थडे सेलिब्रेशन या मैदानावर केलं जाईल. अर्थात 4 दिवसीय शृंखला ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा मात्र अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस. बरेच चढ उतार या स्पर्धेसाठी आपण बघतोय, पण मात्र या स्पर्धेमध्ये तडी पार नेण्याची किमया मात्र आपल्या खेळाडूंमध्ये आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये आहे. यावेळेला मात्र ग्लान्स केलाय तिथे क्षेत्ररक्षक ताईना, क्षेत्ररक्षकानं चूक केली, हातातून चेंडू निसटतोय, संधी उपलब्ध करून दिली जातोय. सार्थक मात्रेसारख्या विस्फोटक फलंदाजाला चुकी महागात पडणार. या क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाही. 36 धावा धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात. स्वयं वासकर आमच्या सोबत 4 दिवसीय शृंखलेमध्ये जोडले गेलेत. नवोदित आमचे स्कोरर पण इत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे, चांगलं अपडेट देत आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हुक केलाय, चेंडू केला, इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या वरून दन 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 करत 6 धावसंख्येसाठी. अप्रतिम अप्रतिम, काय इथे टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न गेलं. या खेळाडूला लागली धावांची भूक आणि फटका केलाय हुक आणि चेंडूमध्ये आल्या 6 धावा. अप्रतिम अप्रतिम, कौतुक करावं तेवढं कमी या फलंदाजाचं. काय अप्रतिम फलंदाजी करतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय हा फलंदाज सार्थक म्हात्रे. नारायणजी म्हात्रे आमचे 40+ चे खेळाडू, त्यांचे सुपुत्र आणि इथे जलवा दाखवताना यावेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला फटका जाईल सीमा रेषा पार, मिळतील धावा. 4 टाळ्यांचा कडकडाट होतोय या खेळाडूसाठी. त्यांनी केलेली लीला, त्यांनी केलेली किमया, त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा, इथे मात्र टाळ्यांनी कौतुक केलं जातं या फलंदाजाचं. धावपटलावर धावा वाढल्यात, 46 धावा धावपटलावर आहेत, 3 चेंडू. रोहित स्वतः सरसेनापती कर्णधार हताश झालाय, निराश झालाय, कुठे चेंडू टाकायचं. हा चेंडू जिथे टाकला जातोय तिथून मात्र खेचून चौकार षटकरांची अतिशबाजी केली जातोय. रोहित सारखा एक अनुभवी खेळाडू, यष्टीरक्षक सुनील मात्र खूप टेन्शन मध्ये आलाय. सूरज मात्र टेन्शन मध्ये आलाय. जर्सी नंबर 24 सँडी, जर्सी नंबर 45 फर्स्ट स्लिप मध्ये यावेळेला मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, बॅट फिरवली गेली, चेंडूने दिशा पकडली. यावेळेला जोहे गावाचा डंका वाजवणारा हा सार्थक मात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. वैयक्तिक 51 धावसंख्या पूर्ण. बॅट दाखवायची आहे, ही बॅट हा सन्मान असेल नारायण म्हात्रे त्यांच्या बाबांचा, हा सन्मान असेल त्याच्या आईचा, हा सन्मान असेल जोय गावाचा. अर्धशतक पूर्ण. जिगर ट्रॉफी 2024 मध्ये मॅन फ्रॉम सार्थक म्हात्रे जोहे. अप्रतिम अप्रतिम, ही भीती, ही दहशत निर्माण होत असते. पंचांचा इशारा, उजव्या अक्षीच्या बाहेर झाला चेंडू, पंचांनी मात्र घोषित केला वाईट आणि वाईटच्या स्वरूपामध्ये संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावपटलावर धावा लागल्यात 53 आणि 53 मधून 51 धावसंख्या स्वतःच्या हिमतीवर. मनगटातली ताकद इथे मात्र बॅटमध्ये, बॅटची ताकद चेंडूमध्ये आणि इथून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. अप्रतिम हा खेळ केला, अर्धशतक पूर्ण केलं आणि 3 षटकांचा खेळ असताना देखील 51 धावा वैयक्तिक पूर्ण करताना सार्थक म्हात्रे. मला आठवण आली या मैदानाचीच, कारण मागच्या वर्षी अंडर-19 ची पहिली मॅच झाली होती आणि पहिल्या मॅच मध्ये यांनी अर्धशतक झलकावला होता, तोच सार्थक म्हात्रे. आता इथे मात्र धावपटलावर धावा आहेत संघाच्या 53, वैयक्तिक 51 धावसंख्येवर. अंडर-19 पेन प्रीमियर लीग मध्ये मीच समालोचन करत होतो आणि त्या घडीला देखील पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक लावणारा हा सार्थक म्हात्रे. आणि आपल्या नेने कॉलेज पेन बाजूलाच आपलं कॉलेज आहे, त्या कॉलेज कडून लेदर क्रिकेट खेळत असताना रत्नागिरी इथे 104 धावा बनवणारा खेळाडू सार्थक म्हात्रे. नाम बडा और काम बडा, ना पद बडा ना कद बडा, जो संकट में खडा ना वही दोस्तो बडा, असं म्हटलं जातं. आज जोहे संघ अडचणीत असताना दुसऱ्या फेरीमध्ये, महत्वाच्या फेरीमध्ये ज्यांनी झंझावाती फलंदाजी केली तो सार्थक म्हात्रे. यावेळेला 2 धावा धावपटलावर लागल्या. धावपटलावर धावा असतील 55-56 धावसंख्येचं इथं आव्हान असणार आहे. अर्थात जितू आहे जिथे
बी संघापुढे ते देखील चांगले फलंदाज आहेत. रोहित सारखा मगाशी फलंदाज पाहिला, मयूर सारखा एक फाईट आपल्याला चांगली पाहायला मिळेल. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, पाहत राहा जिगर ट्रॉफी 2024. आम्ही घेतो छोटासा ब्रेक. आमच्या गोल्डन डीजेला आम्ही